दादा, अरे बिलाचे पैसे देण्यासाठी समीर आला होता माझ्याकडे. अगं पण याचा प्रश्नच कुठे येतोय? हो, मी सांगितलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. पण मला सांग, मग यात प्रॉब्लेम काय? त्याला मुदत हवी आहे थोडीशी, कारण अनफॉर्च्युनेटली त्याला मिळणारी जी नोकरी होती ना, ती काही कारण ट्रबलमध्ये आलेली दिसते. ओव्हरऑल त्याची आर्थिक परिस्थिती मला बिकट दिसते जरा. आणि दादा, आशूवर आपल्याकडून किती अन्याय झालाय हे मी तुला सांगायला नको. आशूची आणि बाळाची होरपळ होऊ नये असं मला. मी बघतो काय करायचं ते. बाय. तुला आवडणार नसलं तरी आम्हाला तुझे खरंच खूप आभार मानायला पाहिजे. नो वे. खरं तर मला ते मानायला हवेत. अदरवाईज मला सांगा, किटी बरोबर इतका सलग वेळ मला मिळाला असता का? सो तुम्ही इथून जाण्याचा विचारही डोक्यात आणू नका, कळलं ना? हो की नाही आई? काय झालं आई? तुम्ही अस्वस्थ दिसताय. काही नाही. मी बघतो. आशूच्या बाळाला मी काही कमी पडू देणार नाही असं आश्वासन मीराला दिलंय खरं, पण हे आश्वासन मी कसं पूर्ण करणार आहे? आणि नमिताच्या आणि माझ्या बाळाचं काय? कळत न कळत मी त्यांच्यावर अन्याय तर करत नाहीये ना? आई, काय झालंय? काय नाही. आई, मला नाही का सांगणार? हे बाळ प्रधानांचं आहे, हे माझ्या मनात जातच नाहीये. नाही म्हणजे हे आपलं आहे, हे बाळ आपलं आहे. हे हे इथे पटतंय रे, पण इथे नाही ना पटत. त्याचं काय करणार? हा अमोघ, अरे थोडा प्रॉब्लेम झाला, मला तुझी मदत हवी आहे. तो समीर आहे ना, हा अश्विनीचा, अरे त्याची नोकरी गेली आहे आणि फायनान्शियल पोझिशन पण काही खास नाही आहे, त्यामुळे त्याच्याकरता नवीन जॉब शोधायचा आहे. का म्हणजे काय? याचा परिणाम अश्विनी आणि माझ्या बाळावर होणार आहे अमोघ. हो, म्हणूनच म्हणतोय, प्लीज काही करू शकतोस का तू? हा, बोलून बघ ना त्यांच्याशी प्लीज. हा, ट्राय युअर बेस्ट अमोघ. या, ओके. हे सगळं आपण आईंवर लादलंय की नाही? मी सरोगसी स्वीकारणं पण आईंना मान्य नव्हतं, आणि त्यांना ते पटावं असाही माझा हट्ट नाही. आई बाळाला आपलं मानही त्याचं मला कायम वाईट वाटत राहील. पण आपल्यापेक्षा दूर राहून कायम आपलं चांगलंच चिंतेल ना. पण एक गोष्ट आहे समीर, आई आपल्याला पूर्वीसारखं कुशीत नाही घेणार.